पाटण विधानसभा मतदारसंघाच्या या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीतले जे उमेदवार आहेत हर्षद कदम यांनी प्रत्येक गावात आणि होम टू होम प्रचार सुरू केलेला आहे। काल झालेल्या महायुतीच्या सभेत सुद्धा शंभूराज देसाई यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावरून चिंता दिसली की पाटणचं भविष्य काय असेल। माझ्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद दादा। दादा, कालच्या सभेत खूप काय सांगून गेली सभा आणि तुमची पहिली प्रतिक्रिया? सभा सांगून गेली म्हणण्यापेक्षा बॉडी लँग्वेज सांगते सगळं। ज्यांचा फरक पडत नव्हता त्यांचा फरक पहिल्या दिवशी दिसायला लागला आणि मला मतदारसंघात फिरायची सुद्धा गरज नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांना पहिलीच सभा मुख्यमंत्र्यांची घ्यावी लागते, हेच बरंच काही सांगून जातं। आणि आता ते इमोशनलवरती गेलेत असं काल लोक सांगत होती की मग तुम्ही भावनिकतेवर कशाला हात घालताय, कामावरती बोलणार होता ना, काम सांगण्यासारखंच नाही तर बोलणार काय, अशातला प्रकार आहे। त्याच्यामुळे निवडणूक ही महाविकास आघाडीच्या बाजूनेच आणि गुलाल हा आमचाच असणार आहे। दादा, विकास कामं सांगितली जातात मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का? अजिबात नाही। ज्याचा पर्दाफाश मी गेल्या 2 महिन्यापूर्वी केला त्याच गोष्टीवरती मी अजून सुद्धा ठाम आहे आणि मी पुराव्यानिशी बोललो होतो त्यावेळी सुद्धा आणि आता सुद्धा मी जबाबदारीने सांगतोय की जी कामं झाली ते यांच्या कॉन्ट्रॅक्टर लॉबी असेल किंवा हे स्वतः असतील यांच्या मार्फत निकृष्ट दर्जाची कामं झाली, त्या कामांमुळे लोकांना त्रास झाला, गावांवरती फक्त गवगव बॅनरबाजीचा झाला, प्रत्यक्षात काही झालं नाही। ना तरुणांच्या हाताला काम मिळालं, ना रोजगार मिळाला, ना काही डेव्हलपमेंटचं कुठलं काय झालं। हे नुसतं फक्त दिखाव्याचं काम झालं। 2.5 वर्षात कसे पैसे ओढता येतील ते झालं आणि आता ही लढाई मग शेवटी सर्वसामान्य शिवसैनिक किंवा सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा विरुद्ध एक मंत्री अशी येऊन थांबली। गेल्या 5 वर्षातली भाषा आणि आत्ताची भाषा बदल वाटतोय का? वेळ हे प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं। जसे गाड्यांचे कॉन्वॉय कमी झाले तशी भाषेत सुद्धा बदल झाला, अजून बराच बदल होणार आहे। म्हणून आम्ही म्हटलं की देवाच्या काठीला आवाज नसतो। आमच्या पक्षप्रमुखांना जो त्रास झाला आहे, ज्या दिवशी उद्धव साहेबांनी मातोश्रीकडे निघाले वर्षावरनं त्या दिवशी उपाशीपोटी झोपलेला हर्षद कदम आहे, त्या दिवशी ठरवलं होतं आणि आज मी त्या व्यासपीठावरनं त्यांना सांगतोय की त्याचा शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत। आमच्यात कितीही अडथळे आणायचा प्रयत्न झाला निवडणुकीच्या माध्यमातून, जो आता एक छोटासा प्रयत्न झाला आहे, पण मी अजून सांगतो माझी स्पर्धा ही मंत्र्यांच्या विरोधातच राहणार आहे। दादा, एकंदरीत मीडियामध्ये चर्चा आहे, पाटण विधानसभा मतदारसंघात चर्चा आहे, तुम्हाला सर्वपक्षीय पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतोय की जे अगदी शिंदे गटातले सुद्धा जे काय आहेत ते तुम्हाला अंतर्गत साधारणतः पाठिंबा जोरात मिळतोय? आता सगळंच सांगितलं तर मग उद्यापासून त्यांच्या मागं लागतील, त्याच्यामुळं पाठिंबा म्हणून मी जनसामान्यातला आहे। मी काही मोठा नेता नाही। वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने मी माझ्या वडिलांनी सुरुवात केली, वंदनीय धर्मवीर दिघे साहेबांच्या सोबत माझ्या वडिलांनी काम केलं, त्याच शिवसेनेच्या मुशीत मी तयार झालो। तिथनंच शिवसेनेत जी प्रथा बाळासाहेबांनी पाळली की एका सर्वसामान्य कुटुंबाला मोठं करायचं, तेच आज उद्धव साहेबांनी केलं। त्याला पवारसाहेबांनी आशीर्वाद दिला, काँग्रेसच्या नेत्यांनी सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिला आहे। त्या माध्यमातून मी जातो, त्यामुळे लोकांमध्ये चांगला प्रतिसाद आहे की एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एका घराण्यातल्या एका व्यक्तीच्या विरोधात, हुकुमशाही गाजवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात उभा राहिला, भांडतोय, लोकांना आवडतं लढाऊ प्रवृत्ती, त्या विरोधात मी लढतोय आणि 100% मला पाठिंबा मिळतोय लोकांचा। ज्या महाविकास आघाडीसाठी तुम्ही अहोरात्र झटत आहात त्या महाविकास आघाडीचे एक बंडखोर उभे आहेत आणि ते असं म्हणतायत की माझी शेवटची निवडणूक आहे। आता हा त्यांचा भाग आहे। सुरू व्हायच्या आधीच जर पहिल्यांदाच ते म्हणत असतील की शेवटची निवडणूक आहे तर हा भावनिक करण्याचा एक प्रयत्न आहे, पण मग ही वेळ का आली याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि त्याचसोबत तालुक्यातल्या जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे की दोन्ही नेते जर भावनिक साथ घालत असतील याचा अर्थ कुठेतरी खालची वाळू किंवा खालचं जमिनी स्तरावरचं काम माझं दिसायला लागलंय, लोक हल्लेत, लोक माझ्यासोबत जोडली जातात। त्याच्यामुळे ह्यांना निवडणूक आता विकास कामं विरोधकाच्या पलीकडे जाऊन भावनिकतेवर न्यावी लागते, जे मी आता लोकांपुढे जातोय की जसं निकृष्ट कामं झाली, इकडे घराणेशाही झाली आणि मी लोकांसाठी काय करणार आहे, हे मुद्दे बाजूला ठेवून लोक भावनिकतेवर जातात, याचा अर्थ त्यांची वाळू सरकली आहे। खरं तर पाटण तालुक्यात पारावरच्या गप्पा आहेत की सर्वसामान्याने तिसरा पर्याय सक्षम पुढे येतोय, त्याच्या पाठीशी उभं राहायचं, काय सांगाल त्यांना? नाही, गेल्या 50 वर्षामध्ये या 2 घराण्यांमध्ये सतत लढत होत आली। सगळ्यांनाच अपेक्षित होतं की पुन्हा तीच पुनरावृत्ती होते की काय, आणि ते सगळं असताना एका सर्वसामान्य कुटुंबात उमेदवारी जाणं हे लोकांच्या मनातली भावना उजागर झाली आता, जी बऱ्याच वर्षातली भावना होती की इथे सर्वसामान्य कोणतरी नवीन तिसरा पर्याय तयार झाला पाहिजे, तो सक्षमतेने आमच्यासमोर आला पाहिजे। आज ज्यावेळी माझी उमेदवारी महाविकास आघाडी म्हणून जाहीर झाली, त्याला उद्धव साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनीच आशीर्वाद दिला, तर लोक पण आता ठाम झाली की हो चला, या नेतृत्वाने जर यांना पाठिंबा दिला असेल तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी असेल आणि आपण आता याच्या मागे उभं राहिलं पाहिजे। महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते कोण कोण प्रचारामध्ये असतील साधारणतः सगळे? हे सर्वच मी पहिल्या 10 तारखेपर्यंतच्या टप्प्यामध्ये मी गावोगावी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण पल्ला मोठा आहे।
मला गावोगावी जाऊन लोकांना भेटायचं आहे. ते भेटल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते पवारसाहेबांसाठी सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत. सर्व नेत्यांसाठी माझे प्रयत्न चालू आहेत. महाविकास आघाडी सर्वच पृथ्वीराज बाबा असतील, श्रीनिवास पाटील साहेब असतील, सर्वांच्या सभा मतदारसंघामध्ये होणार आहेत आणि सर्वच माझ्या मागे ताकदीनिशी उभे राहणार आहेत आणि आपण चांगला निकाल आपण घेतोय. साधारणतः मीडियामध्ये आणि मतदारसंघामध्ये चर्चा अशी आहे की शिवसेनेचे 2 गट करायचे आणि यामध्ये अपक्ष उमेदवाराला निवडून आणायचं असं शरद पवारांचं डाव आहे असं बोललं जातं. यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, पवारसाहेबांनी जे आत्तापर्यंत राजकारण केलं ते स्वच्छ राजकारण केलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आज जर पाटणकर गटातले कार्यकर्ते ही अशी भावना जर उठवत असतील तर तुम्ही ज्या नेत्यांसोबत इतकी वर्ष प्रामाणिकपणे राहिला असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही त्यांच्यावरती अविश्वास दाखवता असं नाही का? म्हणजे तुम्ही पवारसाहेबांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करताय असं नाही का? असं माझं स्पष्ट विचार नाही त्यांना की पवारसाहेब असल्या पद्धतीचं राजकारण कधी करत नाहीत. पवारसाहेबांनी ज्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, एका 36 वर्षाच्या मुलाला उभं करून पाडण्यात पवारसाहेबांना काय मजा येणार आहे? माझा प्रश्न आहे थेट त्यांना. पवारसाहेबांचं तुम्ही इतक्या सोबतीनं राहिला, तुम्हाला इतकी सगळी सत्ता केंद्र पवारसाहेबांनी दिली नाही, आज तुम्हाला तिकीट नाही मिळालं की तुम्ही त्यांचं नाव खराब करायला लागला. हे दुर्दैव आहे. वास्तविकता हे दुर्दैव आहे. कारण दोन्ही ठिकाणी तीच परिस्थिती झाली. ज्या शंभूराज देसाईंना उद्धवसाहेबांनी मोठं केलं ते त्यांचं नाव खराब करत बसले आणि आता हे पवारसाहेबांच्या नावाशी खेळ करतायत. हे दुर्दैव आहे. एकंदरीत आत्ता मीडियाचा एक पहिला पोल सर्व्हे समोर आलेला आहे. ढेबेवाडी तळमावली परिसरामध्ये तुम्हाला मताधिक्य मिळेल असं साधारणतः तो पोल सांगतोय. तुम्ही निर्णायक ठरणार की विजयापर्यंत जाणार? मी आजही ठामपणे सांगतो, मी लढायला उतरलोय ते विजयाच्या दृष्टिकोनातून उतरलोय. माझ्याकडे विजयाचं गणित आहे, ज्या गणिताच्या माध्यमातून मी चाललोय. काही गोष्टी आहेत की तालुक्यामध्ये इतक्या वर्षांतर नवीन मुलाला संधी मिळाली तर मी सगळ्याच गोष्टी उघडपणे लोकांचा पाठिंबा मी माझ्या मागे घेऊ इच्छित नाही. कारण ज्यांना हे दोन्ही गटाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न होतो तिथपर्यंत मग माझी दमछक त्या लोकांना समजवण्यात जाईल. म्हणून जे होणार आहे ते सुप्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने होणार आहे. आज तुम्ही 2 जिल्हा परिषद गटांचं सांगितलं, संपूर्ण तालुक्यामधनंच हा उठाव आहे की बाबा 60-60 वर्षाच्या 70 वर्षाच्या महिलासुद्धा मला भेटून चिन्ह विचारतात की मशालीचा उमेदवार असेल तर आम्ही त्याच्यासोबत आहोत. इथपर्यंत चिन्ह रुजलंय आणि आपण विजयासाठी लढतोय. शिवसैनिक हा नेहमी निकाराची झुंज देतो आणि तो विजयासाठी म्हणत असतो. शेवटचा प्रश्न, आता प्रचार सभांचा धडाका सुरू होईल. उद्धव साहेबांची सभा किंवा इतर नेत्यांच्या कोणत्या सभा होतील? नाही, पक्षप्रमुख उद्धवसाहेब तर 1000 वेळा येणारच आहे तिथं. त्यांची सभा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तारीख जाहीर होईल. ती तारीख मी आपल्या माध्यमातून जनतेला कळवेनच. उद्धवसाहेब येणार आहेत, सुषमा अंधारे आहेत, भास्कर जाधव आहेत, संजय राऊत साहेबांची 10 तारखेला आपण मुंबईत सभा घेतोय. मुंबईकरांच्या मुंबईवासी पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि भानुटे पाटील सर आमचे आहेत. अशा ज्येष्ठ नेत्यांच्या सर्वांच्या सभा होणार. पृथ्वीराज बाबा आहेत, महाविकास आघाडीतले नेते श्रीनिवास पाटील साहेब आहेत. या सगळ्यांच्या सभा होऊन ताकदीने आपण मतदारसंघ पुढे घेऊन चाललोय. काही लोक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात, पण मी जसं तुम्हाला सांगितलं ते सगळं खोटं ठरून जनता सर्वसामान्याच्या पाठीशी उभी राहणार आहे. खरं तर हे होते हर्षद कदम. पाटण विधानसभा मतदारसंघात असलेलं नेहमीच्या लढतीपेक्षा वेगळी लढत यावेळी नक्की पाहायला मिळेल. आणि 35 वर्षाचा हा तरणा बांडपोऱ्या उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरवला आहे आणि निकाल घेऊनच तो गुलाल घेऊनच मुंबईला परतणार आहे अशी ग्वाही हर्षद कदम यांनी दिलेली आहे. साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. जय महाराष्ट्र.